आणि त्यांच्या अपेक्षाच पूर्ण करून दिल्या, त्याच मला आनंद आहे. दादा, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग कसा वाटतो हा स्टेज आणि काय बोलशील या स्पर्धेबद्दल? नक्कीच खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि ही संधी होती, कारण जास्त ओपनचं क्रिकेट म्हणजे खेळत होतं पण एवढं जास्त खेळत नव्हतं, कारण व्यवसायामुळे लक्ष देता येत नव्हतं. पण हा प्लॅटफॉर्म होता, म्हटलं इथे थोडं चान्स आहे आपल्याला नाव करण्याचा आणि तीच नक्कीच संधी साधली. थँक्यू सो मच, खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, येतो तुमच्याकडे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं सरचे स्वागत आहे. मॅच आपल्या समोर रंगली जाते. सुपर 6 चा शेवटचा सामना आरव स्पोर्ट्स वर्सेस दोस्ती 11 असा सामना पाहायला मिळते. तर बॅटिंग साठी आरव स्पोर्ट्स टीमची सलामीची जोडी अजित शेलार आणि त्याचबरोबर गणेश शिंदे अशी जोडी पाहायला मिळते. दोस्ती 11 टीम हा संघ देखील टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अमर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळेस ऑन द टॉप चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच पकडली जाते. पहिला धक्का लागतोय आरव स्पोर्ट्स संघाला. अजित शेलारचा खेळ संपलाय आणि पहिला धक्का लागतोय टीम आरव स्पोर्ट्स संघाला. फलंदाज अजित शेलार परतलाय, दुसऱ्याच बॉलवर शिकार करतोय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि मिड विकेट रेझर मध्ये खूप चांगला झेल. फलंदाज बाद. आमचे दीपक दादा पाटील साहेब, आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आदरणीय तात्या, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आरव स्पार्टन हा संघ देखील आहे, बॅटिंग साठी उतरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संदीप पाहायला मिळतोय. मागचा झेल जो आपण बघितलं तर सुहास यांनी तो झेल टिपला. खूप चांगली फिल्डिंगचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून सुद्धा राहिलं. नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर संदीप बावडे येतोय फलंदाजीसाठी. 2 धावा 1 गडी बाद अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. सुपर 6 मुकाबला रंगताना दिसतोय. अगोदर 2 मॅच झाले, त्यामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. कोलबटापाचा चेंडू खोदून काढलाय, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक येईल वेगाने, तोपर्यंत सिंगलच मिळते. चांगले षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर अमर गायकवाड हा 32 शिराळा परिसरातील खेळाडू आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची नेहमीच चांगली कामगिरी राहते, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, या दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपली छाप सुटणारा खेळाडू आहे. खोलबटापाचा चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल, कॅच. ओ माय गॉड, व्हाट अ कॅच, लाजवाब झेल, कॅच ऑफ द डे, व्हाट अ कॅच, लाजवाब सेलिब्रेशन आणि लाजवाब झेल पकडलाय. गणेश शिंदेच्या विकेटचं पतन, काय मोठी विकेट प्राप्त झाली आहे. अगदी 1983 साली कपिल देव निकचने ज्या पद्धतीने झेल पकडला होता त्या पद्धतीचा झेल पकडला गेला अमितच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस. नॉक आउटच्या मॅच मध्ये इथे अप्रतिम झेल. अमित म्हात्रे या खेळाडूने हा झेल पकडला. अगदी उलट्या दिशेने धावत असताना जवळजवळ ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, कॅच पकडताना चेंडू निसटला होता आणि निसटला खाली पडणार तितक्यात पायाला आदळून चेंडू पुन्हा एकदा हातात येतोय. 90% प्रयत्न केले, 99% प्रयत्न केले, पण 1% जो नशिबाचा भाग असतो ना तो मात्र तो देखील लाभलाय. खूप चांगला एफर्ट, खूप चांगला झेल, अप्रतिम. गणेश शिंदेची विकेट प्राप्त झाली आहे. सेलिब्रेशन तेच पाहायला मिळालं होतं. अगदी सगळेच खेळाडू एकत्र आले होते, असं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळते. इतकी मोठी विकेट होती. गणेश शिंदे परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन पन्ना आहे. यावेळी देखील चांगला बॉल, सॉंग अपील केली आहे. अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक बॉलवर इथे कुठेतरी काही ना काही गोष्टी घडताना दिसते. चित्तथरारक षटक, अप्रतिम गोलंदाजी अमरची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, 2 धक्के दिलेत आतापर्यंत. गणेश शिंदे परतला आणि त्याचबरोबर फलंदाज
अजित शेलार देखील परतलाय. शेवटचा बॉल या षटकातील. खोलबट्टा पॅचचा पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलंय. अप्रतिम षटक, लाजबाब षटक म्हणावं लागेल अमरचं. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 1 षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना टीम आरव स्पार्टन टीम 2 गडी बाद 3 धावा. मुख्य व्यासपीठावर आपण जर पाहिलं तर मान्यवर उपस्थित आहेत आणि गोपी दादा सूर्यवंशी भरपूर सहकार्य राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोल्डमॅन म्हणून ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील समाज कार्यातील एक मोठा नाव, उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांचा हातखंड आहे. आज या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत काळगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत गोपी दादा. वेलकम सहर्ष स्वागत आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि आज त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावर. अगदी त्याचबरोबर आमचे सनस स्पोर्ट्सचे गणपतजी सनस साहेब देखील आज व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं तर आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे वसुली अधिकारी सन्माननीय आदरणीय विष्णू अप्पा धनावडे साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. इतर सर्व मान्यवर, त्याचबरोबर आमचे नवी मुंबईतील समालोचक आज लोकेश सर देखील आज व्यासपीठावर आहेत. थोड्याच वेळामध्ये ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील येतील. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये सुनील लांबोर यांना अमर आले ओव्हर नंबर 2 मध्ये. अमरचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अगदी अंगाचा वेग घेणारा हा बॉल आपण पाहिला. अप्रतिम डिलिव्हरी राहिली. इथून मात्र गोलंदाज अमर मराठे या गोलंदाजाची चांगली बॉलिंग करतो. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याला प्राचारण केले जातं. स्टार कास्ट आहे या टीमची. जर का आपण बघितलं तर यावेळेला फटका अप्रतिम, परंतु बॉल हवेमध्ये पकडला जातोय. झेल धक्का क्रमांक 3 इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. यस, 3 गडी बाद, आतापर्यंत 3 धावा. अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. एलिव्हेशन मिळालं नाही. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. अमर मराठेला मिळते पहिली सफलता, टीमला मिळते 3री सफलता. 3 गडी बाद. बिकट अवस्था आहे बॅटिंग करत असताना. मागच्या 2 मॅच आपण पाहिलं तर दोन्ही मॅच मध्ये टार्गेट सेट झाला, चेस झाला. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळेल आणि दोन्ही मॅच ची सुरुवात जर पाहिली तर खराब पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं जिथे मातोश्री टीमने भरपूर खेळाडू गमावले आणि त्यामुळेच कमी धावापर्यंत ते रोखले गेले. आणि मागच्या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं की त्या धावा देखील चेस होताना पाहायला मिळाला. म्हणजे टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करणारा टीम हा मात्र बेनिफिट ठरतो आणि तो संघ विजय होतोय. इथे 2 मॅच मध्ये पाहायला मिळालं. आता पाहूया या मॅच मध्ये काय पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना भरपूर संघर्ष करावा लागतो. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे मात्र गोलंदाजानं बॅट्समनला रेड केला आणि तदनंतर जर का आपण बघितलं तर बॅट्समन पासून हा बॉल दूर ठेवला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अमर मराठी वाडी. 32 हा चमचमता सितारा बॉलिंग ट्रॅक वर. कमी गतीने टाकलेला हा बॉल पाच वरती गोलंदाजी करण्याचा बॉलरचा इरादा राहिला आणि या मोमेंटला जर का आपण बघितलं तर लेग बायच्या रूपानं ही एक सिंगल प्राप्त झालेली आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती 4 वरती 3 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते दोस्ती 11 या टीमची. अजूनही मात्र अमरच्या स्पेल मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक पाहूया. इथे मात्र हेलिकॉप्टर अटेंड करण्याचा प्रयत्न, दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे भरपूर वेगाने धावतात. तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती या बॅट्समनला संयम दाखवावा लागतोय. पाहूया. बघा, गोलंदाजी करत असताना अमर मराठे हा गोलंदाज आहे, अनुभव आहे, अनेक वर्ष नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळतोय आणि व्हेरिएशन पाहायला मिळते या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी करतोय. इथे बघा वेगवान चेंडू हाताळला गेला, डॉट बॉलची सांगता होतीये. अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि चेंडू देखील हाताळत असताना 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 5 धावा, 3 गडी बाद. खराब सुरुवात म्हणावं लागेल कारण की बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर अरव स्पार्टन्स हा संघ देखील आहे. टॉस हरल्यानंतर
दबाव आहे कारण की गणेश शिंदे सारखा एक प्रमुख खेळाडू बाद झाला, त्यानंतर त्याच्या आधी जर पाहिलं तर अजिंक्य शेलार हा खेळाडू, हे दोन खेळाडू आहे ना, ते दोन खेळाडू फार इम्पॉर्टंट होते, अजित शेलार आणि त्याचबरोबर गणेश शिंदे, हे दोन्ही खेळाडू अगदी स्वस्तात परतले पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे टीम कुठेतरी बॅकफुटला गेली आणि आता इथे कमबॅक करावा लागेल, चांगला स्कोर उभा करावा लागेल. आरव स्पार्टन टीम आपण जर पाहिलं तर स्क्रीनवर अजित शेलार ज्याने 2 बॉलमध्ये 2 धावा केले, गणेश शिंदेने पहिल्याच बॉलवर बाद झाला, संदीप बावडे हा खेळाडू देखील 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव करू शकला आणि नितीन पन्हाळे हा खेळाडू जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 1 धाव करतोय आणि विनायक साळुंके हा खेळाडू देखील आपण पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 5 धावा 2 षटकाचा खेळ संपलाय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दोस्ती 11 टीम अमरचं पहिले षटक 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले आणि अमर मराठे याने देखील 1 धाव देऊन 1 गडी बाद केला. खोलबटापाचा चेंडू हेलिकॉप्टर लगावला, चेंडू हवेत आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे जाईल, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार, पहिला चौकार या मॅचचा येतोय. फलंदाज नितीन पन्हाळेच्या बॅटमधून चौकार आलाय, 4 धावा. गरज आहे चौकारांची, जवळ गरज आहे मोठ्या फटक्यांची, ते फटके खेळावे लागतील कारण की दोस्ती 11चा विचार केला तर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आपण जर पाहिलं तर अमर मराठे असेल, अमर असेल, त्याचबरोबर मयूर पन्हाळकर असेल, अशी अनेक खेळाडू आहेत जे 32 शेळा परिसरातून बिलॉंग करतात. हे खेळाडू देखील मोठी बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर पडल्यानंतर चेंडू काहीसा संमरित राहिलाय, खाली राहिलाय. मग ही खेळपट्टी आहे ना गोलंदाज आणि फलंदाजासाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर बाउन्स आहे, खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू कधी कधी खाली राहतोय, त्यामुळेच गोलंदाजाला देखील बेनिफिट होतोय. आणि अनेक बॅटर आहेत ज्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर करून चांगली फलंदाजी केली, म्हणूनच ही खेळपट्टी आणि ही स्पर्धा गाजली. खोलबटाप्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग होतीये, डावचीची संधी गमावली आहे मी तर म्हणेन. डॉट बॉलची सांगता होते, काय गोलंदाजी होते, प्रत्येक धाव घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय. महादेव कदम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत देखील आहेत, त्यामुळेच अचूक टप्पा हाताळला जातोय. मागच्या मॅच मध्ये देखील महादेवचं अप्रतिम षटक पाहिलं होतं. दोस्ती 11 टीमने संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली. कालचा संध्याकाळचा हा सामना जर पाहिला तर तो सामना वगळता सगळ्याच सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, खोलवटप्प्याचा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. डॉट बॉलची सांगता होतीये, डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढत असताना पाहिलं बघा, अनइव्हन बाउन्स होतोय, पडल्यानंतर वेग धारण केलं, बाउन्स झाला आणि डॉट बॉलची सांगता. खऱ्या अर्थानं नवी मुंबई NMPL आणि NMPL चे खऱ्या अर्थानं कमिशनर सन्माननीय आदरणीय दीपक दादा पाटील साहेब यांची महत्वाची उपस्थिती आणि त्याचबरोबर टॉनी दादा, वेलकम दीपक दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. अगदी वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. समाजकार्यातील आणि उद्योग क्षेत्रातील A1 जोडी म्हणजेच दीपक दादा पाटील जे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत आणि आमचे परम मित्र, आमचे बंधू टॉनी मडवी, रमेश मडवी, टॉनी यांचं देखील सरचे स्वागत आहे. टॉनी टॉयटन्स या टीमचे संघमालक आहेत आणि मी काल देखील उल्लेख केला होता की पुढच्या रविवारी जी गुरुदत्त प्रीमियर लीग होते त्याचे प्रमुख आयोजक पैकी आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून टी शर्ट प्रस्तुत केले गेले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी देखील बेस्ट बॉलर साठी त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे पुरस्कृत केले गेले. स्क्रीनवर पाहू शकाल आपण नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक दादा पाटील, एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे आणि क्रिकेटसाठी भरपूर योगदान. बघा, नवी मुंबईमध्ये कुठल्याही असोसिएशनचं आयोजन असो, कुठलीही स्पर्धा असो, त्या स्पर्धेचं नेहमीच त्यांना निमंत्रण असतं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. दीपक दादा पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. गुपी दादा यांच्या समेत ते स्थानपन्न झालेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 धावा. सुनील काय म्हणाल? 10 धावा 3 गडी बाद अशी बिकट अवस्था आहे आणि धावसंख्या कुठेतरी थांबली आहे. शेवटच्या षटकात किती धावा अपेक्षित असतील?
जर का आपण बघितलं तर 10 रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट म्हटलं जाईल. आता पाहूया या धावा इथून मात्र जमवल्या जातील का. खरोखरच आता धावांची गरज आहे अर्थातच बॅटिंग करणाऱ्या दोस्ती 11 या टीमला. आता तुम्हाला मिळालेली संधी त्या संधीचं सोनं करावं लागेल, परंतु दोस्ती 11 या टीमची बॉलिंग लाईन जर आपण पाहिली तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. आरव स्पार्टन्स या टीमला आता मेहनत करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर मयूरचा हा पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल न काटा बदलला. डॉट बॉल. यस, बॅट्समन सफल झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जी येऊन पोझिशन मध्ये होता त्यामुळेच व्हाईट बॉल घोषित केला जात नाही आणि बॅट्समनला फॉलो केलं. खूप चांगला बॉल, आउट कटर बॉल. फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलात चांगली फिल्डिंग झाली, परंतु इथे मात्र घडतंय काय तुम्ही खेळाडू पडला आणि त्यानंतर जर का आपण पाहिलं तर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना त्याला भरपूर उशीर झाला, पाय स्लिप झाला आणि बॅट्समन इथून मात्र आता बाद झालेला आहे. घसरगुंडी पाहायला मिळते बॅटिंग करत असताना आरव स्पार्टन टीमची. बघा स्ट्रोक लगवला गेला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, थोडीशी फंबलिंग झाली पण खूप चांगलं कलेक्शन आणि फेकी तितकीच चांगली पाहायला मिळते. बॅट्समन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग केला होता पण तो तिथे थांबवलं गेलं आणि दुसरी धाव घेत असताना कुठेतरी स्लिप झाला आणि फलंदाज बाद होईल. चौथा गडी गारद होते. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये विघ्नेश सर आता 2 मोठे ब्लास्ट तुम्हाला इथून मात्र खेळावे लागतील. 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं अपेक्षित आहे बॅटिंग करणाऱ्या आरव स्पार्टन्स या टीम साठी, परंतु गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मयूर पन्हाळकर. बघा ही मॅच इम्पॉर्टंट काय आहे, जर लो स्कोर मॅच झाली आणि लवकर संपवली तर जो टॉपवर असेल त्या टीमला संधी असेल, कारण की एक मॅच गमावल्यानंतर सुपर 3 मध्ये एक मॅच गमावल्यानंतर त्याला दुसरी संधी देखील मिळणार आहे. त्यासाठी टॉपवर पोहोचण्यासाठी रन रेट ठेवणं तितकंच इम्पॉर्टंट असेल, त्यामुळेच हा रन रेट मॅटर करतोय. ही मॅच लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये दोस्ती 11 देखील मैदानामध्ये उतरेल, जेणेकरून हा सामना लवकर संपवून आपला रन रेट वाढवूया, त्या जेणेकरून आपल्याला टॉप मध्ये पोहोचायचं असेल त्यासाठी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज अमर यादव आला. अमर टू अमर अशी लढत सध्या सुरू आहे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. फुलटॉस बॉल होता, फक्त ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे मात्र प्रोटेक्शन होतं परंतु त्याच्या हातातून बॉल निसटला आणि त्यानंतर एक सिंगल आता प्राप्त झालेली आहे. एक धावासाठी झगडावं लागतंय, प्रयत्नाची पराशक कष्ट करावे लागते, संघर्ष करावा लागतोय आणि संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो असं नेहमी म्हटलं जातं. यावेळी संघर्षाची लढाई लढत असताना आरव स्पार्टन टीम शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या फक्त 12 धावा. चांगली स्पर्धा, PMPL चा थरार, पहिलं पर्व 2.1. चांगला खेळ आतापर्यंत सर्वच खेळाडूंचा राहिला, परंतु या मॅच मध्ये देखील आता बॅटिंग करणाऱ्या टीमला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. यावेळचा हा बॉल तेज आणि तरार LBW लेग बिफोर विकेटचा शिकार ठरतो. बॅट्समन क्रमांक जर का आपण पाहिलं तर इथून मात्र 6वा बॅटर बाद झालेला. बॅट्समन नितीन पन्हाळे बॅक टू द पॅव्हिलियन. यस, मयूर पन्हाळकरच्या बॉलवर नितीन पन्हाळे बाद झालाय आणि 6वा गडी गारद होतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी तिन्ही एस्टा ब्लॉक केले होते आणि मिडल सम फ्लम LBW. खूप चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. तिन्ही अंपायरचं मी कौतुक करतो, ज्या पद्धतीने 4 अंपायर आहेत ऑफिशियल अंपायर या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. अंपायरिंग खूप चांगली झाली. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 12. नवीन बॅटर अजित सुतार या टीमचे संघमालक आहेत आणि एक जुनी जाणकार क्रिकेटर आहेत. गर्जना 11 कोपरखिंड टीमला उभं करण्यामध्ये अजित सुतार यांची भूमिका राहिली, विशेष भूमिका आहे. आता शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके अपेक्षित असतील. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा तयार होतात. स्क्रीनवरती आपल्याला शिवा द बॉस आपल्याला पाहायला मिळतात, या स्पर्धेचे शिल्पकार.
यावेळीचा फटका अप्रतिम, बॉल चाललाय धन 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 करी सीमारेषा पलीकडे, अप्रतिम स्ट्रोक. आता हा बॅटर कुठे होता? सुरुवातीला जर या बॅटरला संधी मिळाली असते तर आणखीन विघ्नेश्वर धावा आपल्याला टीमच्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाल्या असत्या. अजित सुतार हा एक मातबर खेळाडू आहे. अनेक वर्ष आपण संघमालक आणि टीमला उभं करण्यामध्ये भरपूर अनुभव असतो आणि आता प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर स्वतः संघमालक चार्ज घेत असताना स्क्रीनवर आपण शिवा जाधव बॉस यांना पाहू शकाल. या स्पर्धेची आखणी त्यांच्या माध्यमातून केली गेली. खऱ्या अर्थानं एक जिगरबाज व्यक्ती आहे. शेवटच्या बॉलवर देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार. चेंडू सीमारेषा पार चौकार. 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेले. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर 21 धावांचं येथे टार्गेट उभं केलंय. बघा शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेले अजित सुतारने आणि 400च्या स्ट्राईक रेटने 8 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. ह्या बॅटरला तुम्ही ठेवलं कुठं होतं असा प्रश्न केला होता सुनील लांबोर याने आणि खऱ्या अर्थानं ते काम त्याने केलंय. चांगली बॅटिंग केली. 20 धावा हे धावफलक कमी आहे कारण की 24 बॉल मध्ये 20 धावा डिफेंड करणं म्हणजेच फार तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि काहीतरी मिरॅकल करावा लागेल. म्हणूनच म्हटलं जातं की मिरॅकल का वेट नाही कर सकते, मिरॅकल बनाना पडता है. ही मॅच बनवायची असेल तर चांगला केक आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघूया 24 बॉल मध्ये 20 धावा डिफेंड करायचे आहेत. आमचे परम मित्र समालोचक इथे उपस्थित आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. ते देखील नेक्स्ट मॅच मध्ये आमच्या सोबत जॉईन होतील. चला चला नेक्स्ट मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत. चेक अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण पाहतोय एवन जोडी आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित राहिली. खऱ्या अर्थानं आयोजन कसं असतं, आयोजन कसं केलं जातं आणि मी नक्की सांगेल दादा NMPL मधून आम्ही खूप काही शिकलोय. NMPL मुळे आम्हाला कळालं की आयोजन कशा पद्धतीने केलं जातं, VIP कक्ष कसा असतो, कॉमेंटेटर कसे बसवायचे असतात. टॉस का बॉस हा बंद झाला आणि आम्ही देखील आता खेळपट्टीवरती टॉस घेतो. दादा NMPL ने आम्हाला शिकवलं. मी आनंद आहे मला हे सांगायला की आम्ही संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत नवी मुंबई प्रीमियर लीग मधून शिकलो खऱ्या अर्थानं आयोजन कसं असतं आणि ते NMPL चे खऱ्या अर्थाने कमिशनर सन्माननीय दीपक दादा पाटील साहेब यांचा सन्मान करतोय. अध्यक्ष विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. NMPL म्हणजे प्रत्येकाला खेळाडूला खेळूशी वाटणारी स्पर्धा, प्रत्येक समालोचकासाठी एक मोठं व्यासपीठ. खऱ्या अर्थानं सन्मान आहे, खऱ्या अर्थानं अभिमान आहे. NMPL चा घटक असताना NMPL मध्ये समालोचन करण्यासाठी संधी भेटणं देखील खूप मोठी गोष्ट आहे आणि अशा NMPL मध्ये तुम्ही सातत्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या खेळाडूंना संधी देता, समालोचकांना संधी देता. तुमचा मी आभार व्यक्त करतो. आणि दादा 2 शब्द या स्पर्धेबद्दल काय बोलाल दादा? या माध्यमातून होता आज टॉनी दादा देखील आपल्या सोबत असतो आणि टॉनी दादा खऱ्या अर्थानं मी बोलेल नवी मुंबई कमी आणि आमच्या घाटाकडे लय असतो. टॉनी दादा जत्रा आली की टॉनी दादा येतात घाटाकडं. दादा काय बोलतात पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग? पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली संकल्पना आहे. सगळे तालुके एकत्र आले तिथे आणि खऱ्या अर्थानं यामुळे खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ तयार होते दादा. आणि खऱ्या अर्थानं हे पहिलं वर्ष आणि NMPL कडून बरंच काही शिकायला भेटले. तिथे आम्ही हे सर्व घेऊन आलो आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेला आणखीन प्रेम भेटेल. मात्र कसं वाटलं इथं येऊन? खूप चांगलं आयोजन आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमधून चांगले खेळाडू घडतील आणि ते NMPL मध्ये खेळावेत आणि मला या स्पर्धेसाठी आपण बोलवलं त्यासाठी धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल आपण विराजमान होऊन घ्यायचं आहे. बॉस मी त्याचबरोबर अजितजी वरे साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित. खऱ्या अर्थानं नवी मुंबई महानगरपालिकेचे वसुली अधिकारी सन्माननीय विष्णू अप्पा धनावडे साहेब आज आहेत व्यासपीठावरती उपस्थित. आपण मी विनंती करेल साहेब आपण या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. नवी मुंबई महानगरपालिका वसुली अधिकारी सन्माननीय आदरणीय विष्णू अप्पा धनावडे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल.
आलेला प्रत्येक मान्यवरांचं प्रेम या स्पर्धेला भेटलंय. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा खूप छान चमकते आणि तुमच्यामुळे या स्पर्धेला एक छान वलय येतं. तुमचं आमच्या सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आहात खरे ते आमची ताकद आहात. त्याचबरोबर मी विनंती करेल खऱ्या अर्थानं तात्यासाहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. सन्माननीय गणपतजी सनस साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. वेलकम. खरं तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सनस स्पोर्ट्स या नावानं टीम असते. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर दादा प्रवीण दादा आणखीन एक सन्मान आपले शुभ हस्ते करतोय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मान्यवरांसाठी खेळाडूंसाठी आणि कमिटीसाठी ड्रायफ्रुट्स देण्यात आले ते नितीन दादा चिकणे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नितीन दादा विनंती करेल आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खऱ्या अर्थानं उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये कमिटीसाठी खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं ड्रायफ्रुट्स त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. वेलकम. आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 21 धावांचे टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना सूरज तांबिट आणि मयूर पन्हाळकर. जो जिंकेल तो मात्र 3 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफीचा मानकरी ठरेल. त्यामुळेच ट्रॉफीचा सामना पाहायला मिळतोय. 21 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला मयूर शिंदे. षटक क्रमांक पहिलं. 24 बॉल 21 धावांची आवश्यकता. पहिला बॉल अगदी बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे डॉट बॉलची सांगता होती. वाईटची दाद मागितली होती. चांगला बॉल पाहायला मिळते मयूर शिंदे. बघा ही मॅच जिंकायची असेल तर सुनील तुम्हाला डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढावं लागतील. आज कमेंट्री बॉक्स मध्ये लोकेश यादव ऐरोली परिसरातील नवी मुंबईचा एक रायझिंग समालोचक आहे आणि चांगली समालोचक सातत्याने राहिले. आमच्या बरोबर अनेक स्पर्धे त्यांच्या माध्यमातून कव्हर करताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र दुसऱ्याच बॉलवर केला जातोय प्रहार. फलंदाज आपण पाहू शकाल सूरज तांबिटच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय स्ट्रोक लगवला गेला. आडव्या बॅटने षटकार लगवला. अगदी लांबलचक षटकार लगवला जातोय. सुपर स्ट्रोक. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी 6 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर 21 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 15 धावांची आवश्यकता. इथे चांगला बॉल. पुन्हा एकदा चेंडू पाहिला तर बॅटची एज कॉट बिहाइंड. टिट फॉर टॅट. जसं जसं उत्तर तू मला षटकार मारू शकशील तर मी देखील तुला तंबूचा रस्ता दाखवून हे सांगणारा बॉल आहे आणि फलंदाज बाद होईल. फलंदाज मयूर सूरज तांबिट तंबूच्या आश्रयाला परतला. पहिला धक्का लागतोय टीम दोस्ती 11 संघाला. 21 धावांचा पाठलाग करत असताना सूरज तांबिट परतलाय. पहिली सफलता मिळते मयूर शिंदे यांना. आज अनेक समालोचक तुम्ही ऐकले. खऱ्या अर्थानं या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी ज्या पद्धतीने 18 असोसिएशनचे खेळाडू एकत्र आले त्याप्रमाणे या प्रीमियर लीग मध्ये 18 ते 19 समालोचन या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला ऐकायला मिळाले. खऱ्या अर्थाने मी कौतुक करीन शिवा जाधव बॉस किरण मस्कर असतील संपूर्ण जी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचे कोर कमिटी आहे त्यांचं सगळ्यांचंच कौतुक करीन. जे 18 असोसिएशन आहेत त्याचं देखील मी कौतुक करीन. त्यांनी सहकार्य केलं त्यामुळेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. नवीन बॅटर अमर आलाय बॅटिंग साठी. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. मागील 3ही बॉल जर पाहिले तर अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले मयूर शिंदेच्या माध्यमातून. काल देखील मयूर शिंदेने अप्रतिम हाताळले गेले होते आपल्या टीमसाठी. एक चांगला रिदमचा गोलंदाज आहे. 4 बॉलचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं तर पाहू शकाल कशा पद्धतीने बॅटची एज लागली होती आणि यस गॉगल स्टंप वर लागला. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होतीये. यस डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ 1 बॉल शिल्लक आहे. माफ करा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलक लागलेत. मागचा बॉल जर पाहिला तर सूरज तांबिट हा फलंदाज खेळत असताना अगदी जो डोक्यावर असलेला चष्मा तो यष्ट्यांवर आढळला आणि फलंदाज बाद होईल. हिट विकेटचा
शिकार ठरलाय. कॅच पण आउट होता, म्हणजे दोन्ही बाजूने फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. धर्मवीर चषक या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेंड केल्या होत्या या गोलंदाजाने. यावेळी चूक करतोय. ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे. तो संघ वेगळा होता, हा संघ वेगळा आहे. तो खेळाडू वेगळा होता, हा खेळाडू देखील वेगळा आहे. आणि वेगळा फटका लगवला जातोय. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना दोस्ती 11 टीम 21 धावांचा पाठलाग करत असताना यस, नक्कीच विघ्नेश थोडा वेळ घेईन. मुख्य व्यासपीठावर काही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय श्री शांताराम कदम साहेब आज आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. शांताराम कदम साहेब यांचा शुभ सन्मान आपण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाच्या माध्यमातून करत आहोत. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय. यस, अगदी त्याच दरम्यान शंकर दादा खांडेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आदरणीय श्री शंकर दादा खांडेकर साहेब पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान आपण करत आहोत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 18 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. 10 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतुल चव्हाण या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधला पहिला खेळाडू ज्याने मेडन ओव्हर टाकली होती. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल. मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून बॉल अगदी कव्हर रिझन मध्ये स्टेअर केला. ट्रायक रोटेट केली जाते. अकलमंदीचं क्रिकेट, शांत क्रिकेट म्हणावं लागेल, कारण की हा सामना सहज जिंकू शकतो. त्यामुळेच कुठलीही रिस्क न घेता बॅटिंग करत असताना मयूर पन्हाळकर जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला खेळाडू ज्याच्या बॅट मधून शतक झळकावलं गेलं होतं. बेलापूरची उपजिल्हा प्रमुख चषक स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. स्विचचा फटका, चांगला फटका आहे. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार अमरच्या बॅट मधून येतोय. एक क्रॅकिंग PMPL चौकार. बघा, अगोदरच मन बनवलं होतं. अगोदरच तो स्विच हिट खेळण्यासाठी स्टान्स घेऊन उभा होता आणि खऱ्या अर्थानं इनफिल्डच्या वरून तो खेळला. अमर गायकवाड अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगलं षटक हाताळलं अमर गायकवाडने. या षटकामध्ये बॅटिंग करत असताना चांगला खेळ. आता 16 बॉल मध्ये 6 करायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉलर अतुल तयार. फटका अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र भरपूर वेगाने कंप्लीट झालेल्या आहेत. आता समीकरण सोपं होत चाललं. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज आहे. 15 चेंडू 4 धावा, 4 धावा 15 चेंडू. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. पाटण एक्सप्रेस अतुल चव्हाण लेफ्ट आर्म राऊंड न. इथे मात्र फटका अप्रतिमा. विजयाचा स्ट्रोक येईल का नाही, आणखीन काही वेळ वाट बघावी लागेल. परंतु मिस फिल्डिंग चूक झाली. बॉल सीमा पार. सामना जिंकलाय. इथे जर का आपण पाहिलं तर दोस्ती 11 32 शिराळा या टीमनं हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक आरव स्पार्टन्स या टीमला आपण देऊयात. नाद निराळा 32 शिराळा आणि दोस्त 11 टीमने 9 गडी राखून हा सामना जिंकलाय. मॅच समरी आपण पाहू शकाल. हॅलो स्पार्टन टीमने धावा उभारल्या 20 धावा. बॅटिंग करत असताना अजित सुतारने 2 बॉल मध्ये 2 चौकार लगवले, 8 धावा केल्या आणि